शंभूराजे 2.25 वर्षाचे होते. 2.25 वर्षाचे शंभूराजे बसले होते आणि शेवटचं चमचाभर पाणी आई साहेबांना पाजत होते. शिवबाराजे सांगतात, हे शंभू काय झालं रे बाबा? शंभूराजे सांगतात, आबासाहेब आता आमच्या आई साहेब परत नाही दिसणार असं म्हणतात सगळेच. आमच्या आईंना श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणून मी पाणी पाजायला आलोय. महाराणी महासाहेब जिजाऊ सांगतात, राजा आम्ही नाही थांबणार, आता तुम्ही सईशी बोलायचं. राजे सांगतात, हे सई लई प्रेम आहे माझं तुझ्यावर, पण तू शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ द्यायचा. सांग ना का साथ सोडली? यार माझी जाऊ देत, माझ्या शंभूराजाची तरी साथ सोडायला नव्हती पाहिजे. खरं सांगू का, महाराज ज्यांचं मातृत्व गेलं ना त्यांना विचार आई काय असते जगाच्या पाठीवर. खरं सांगू का, या आजूबाजूच्या सगळ्या गाड्या आहेत ना या मॅन्युफॅक्चर कंपनीने केल्यात. याचं फायरिंग कमी जास्त झालं ना कदाचित इंजिनियर मेकॅनिकलला कळणार नाही, पण घरासमोरून किती बी गाड्या जाऊ द्यात, फक्त गाडीच्या आवाजावरून आपल्या पोराची गाडी ओळखणारी इंजिनियर म्हणजे आई आहे. तिला आधीच कळतं आपलं पोरगा आले. ज्या घराला आई जिवंत आहे ना गाड्या, त्यातला दरवाजा कधीच लावायला लागत नाही. काय प्रेम असेल सईबाईंचं शंभूराजांवर. असा कवळा हात हातात घेतला. पोरांनो खरं सांगतो, तुमच्या माझ्या म्हातारीला लई हिनवलंय लोकांनी गाड्या. आपल्या झोपडीकडे बघून थुकलीत लोक. एक दिवस बदलायचा अरे ताकद आहे तुमच्यात. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. ते भगवंताचं प्रेम आपल्या सोबत आहे. आपलं फक्त कष्ट करण्याची जिद्द आपल्या हृदयात पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, ज्या झोपडीच्या जागेवर ती झोपडी तोडून एक दिवशी बंगला बांधताल ना, ज्यांनी ज्यांनी हिनवलंय, ज्यांनी त्रास दिलाय, ती सगळी पुष्पगुच्छ घेऊन अभिनंदन करायला एक दिवशी तुमचा निश्चित येतील. चांगल्या हे बघा, मोठं वाक्य सांगतो, गरीब म्हणून जन्माला आलो ना, पण गरीब म्हणून मारायचं नाही. आपल्या आईबापाला वैभवात आणि श्रीमंतीत जाऊन द्यायचं. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटली या धावा तृष्णेच्या. त्यांना मी वाटन खरंच माझ्या पोरांनी करून दाखवलं मला. आणि व्यवसायात लय अप्स डाऊन येत्या, लई खचून जाताल तुम्ही. पण तुम्हाला सांगू का, ज्या दिवशी सूर्य मावळलाय ना याचा अर्थ दुसऱ्या दिवशी उगवणार आहे. कायम दिवस राहत नसतात, दिवस बदलत असतात गड्या. कोण म्हणलं कायम दिवस राहत असतात? एक दिवस मोठ्या गाडीत बसवायचं आई बाप्पाला आणि बापाला म्हणायचं म्हाताऱ्याला, अख्या लोकांक बघ, तुला ज्यांनी ज्यांनी हिनवलंय ना ती सगळी तुला सॅल्यूट करणार आहेत. फुलेशी करायचा गाडीचा. हा तुम्हाला माहिती ना, हे 2 पक्वाज यांना विचारा, हे ज्या वाजवतात ना आणि त्यांचे मायबाप खाली बसतात ना, त्यांना लय अभिमान वाटतो दोघांचा बी. म्हातारी म्हणते, कस काय माझं पोरग वाजवते, हाय का नाही हुशार? आमचे फारुकबाई समाजासाठी काम करत असतात तर त्यांची आई म्हणत असन, खरंच बाळा लई पोरं कमवली र तू. काय कमावलं माहिती नाही गड्या, माणसं कमवा. खरंच मित्र असे पाहिजेत ना, अडचणीत मदत करणारे नकोत, अडचणीच नाही आल्या पाहिजेत असे मित्र आयुष्यात कमवा गड्या. असे मित्र आयुष्यात कमवा जे अडचणीच नाही आल्या पाहिजेत अशासाठी प्रयत्न करतील. महाराज तुम्ही म्हणाल, कबीर महाराज तुमच्या डोळ्यात पाणी का आलं? अरे मला माहिती ना काय प्रेम आहे. मी डोळ्यांनी जवळून बघितलेत माणसं हेरल्यात गाड्या. हे शिवचरित्र अभ्यासताना फार डोळ्यातलं पाणी तर प्रत्येक पानावर पडतं, एवढं सोपं नाही. महाराणी सईबाई शेवटचा श्वास घेत होत्या आणि शिवबाराजे सांगतात, हे सई, अरे तू साथ देणार होतीस, तू शब्द दिला होतास, तू शब्द फिरून चालली आता. सई म्हणते, खरं सांगू का महाराज साहेब, मी शब्द नाही मोडला हो तुमचा. मी म्हणले ना तुला साथ देणार, मी शेवटपर्यंत साथ देणार, हा शब्द खरा करून दाखवला. जरी मी जाईल पण जो मी दिलेला छावा आहे ना हा शेवटपर्यंत स्वराज्याला साथ देईन, हा शेवटपर्यंत उभा असेल. झुकून नाही देणार कधीच महाराष्ट्र. फक्त याला एकटा टाकू नका बास, काहीच नाही माझी इच्छा. माझ्या शंभूराजाला शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहू द्यात. तुम्हाला माहिती का, सगळ्यात दुःख शिवबाराजांना कधी वाटलं, ज्या वेळेस शंभूराजे औरंगजेबा समोर उभे होते आणि औरंगजेबाकडून ज्या वेळेस महाराज निघून आले त्यावेळेस शंभूराजांना एकटं सोडलं होतं. हे तर सगळे विधी आवडून घेतलेले, 10वा 13वा सगळं करून घेतलं. आहो साहेबजी जाऊ म्हणताय, खऱ्या अर्थाने हृदय दाटून आले होतं, डोळे भरून आले होते. छत्रपती शिवाजी राजांच्या डोळ्यात पाणी कुणासाठी होतं माहिती का? शंभूराजांना एकटं सोडलं म्हणून नाही. महाराणी सईबाई म्हणल्या होत्या, माझ्या शंभूला एकटं नका सोडू. शिवराय म्हणता, सई माफ कर ग, मला माहिती नाही आपला शंभू परत येईल का नाही, पण तू म्हणली ना जर छावा आहे तर निश्चित तो परत येणार. आणि परत आला बरं का. आणि ज्याचा बापसी होय ना त्याचं पोरग छावा असतं, लक्षात घ्या. छावा होता सर्जा. उभे आयुष्यात कुणा समोर झुकला नाही. 1 मिनिट घेऊन अजून काय अडचण नाही, 1 मिनिट घेतो. ते म्हणा मिनिट लईच मोठा आहे बुवाचा.
महाराज बोललं पाहिजे बरं का. आम्ही छत्रपती आम्ही कीर्तनात सांगितलेच पाहिजेत. मला लांबचा प्रवास आहे, रात्रभर प्रवास करायचा आहे. माझी बी म्हातारी घरी वाट बघत बसती. माझी रात्री 2 वाजता 3 वाजता फोन करते, बळ म्हाताऱ्याला त्रास देते. मग त्या करा की त्याला एक फोन, कुठं आलाय बघा. खरं सांगू का, ज्या दिवशी माणसं जात त्यांना गड्या, त्या दिवशी खरंच लय मोठं दुःख असं प्रशांत महाराज आमच्या आयुष्यात. मी तिथं दौंडला कीर्तन केलं. एक पोरगी कीर्तनातूनच उठली, माझ्या खिशात चिठ्ठी ठेवली. म्हणलं बाई काय झालं ग? ती म्हणली महाराज आई गेली हो. एवढी चिठ्ठीतली आई सांगा ना. त्याच्यावर लिहिलं तो वानवळा देणारी आई. हाय का नाही? तर सगळ्यांची वानवळा नाही कळलं का तुम्हाला? ऐका ऐका, जावई लय श्रीमंत आहे. मी 80 वर्षाची आजी 60 वर्षाची पोरगी बघितली. मला वाटलं या बहिणी बहिणीचे दुघी. जवळ गेल्यावर कळलं ही आई नाही पोरगी. ती तांदळाची गोण काय गाडीत टाकती, कांद्याची गोण काय गाडीत टाकती. आईला म्हणलं आई अरे तुझा जावई लय श्रीमंत आहे. आई म्हणते तसं नव महाराज, तुम्हाला खरं सांगू का? पोरगी म्हणते अहो मी तेच सांगते. पोरांना आल्यावर काय गोजरीन, बिस्किटचा पुडाच काय टाकीन, मिठाईच काय पिशवीत टाकीन. आईला राहवतच नाही हो तांदूळ. आणि एक सांगू का, तुमच्या आईने एक माप टाकताना जास्त माप पडले बघा. हळूच माप टाकतील, पोराकडे बघती. पोरग काय म्हणेन का? पोरग काहीच म्हणत नसतं, तिला भीती असते हो काय म्हणते का काय. एक माप जास्त टाकते. आईला म्हणलं आई यार गडगंजी जो पाहिजे तो तांदूळ घेऊन ना पोरग जाता जाता. म्हणजे महाराज तसं नव, आता पोरगी घरी जाईल ना, या तांदळाचा भात करील आणि पहिला घास तोंडात घालील ना, आणि मग तिला मथेरीची आठवण येईल. आणि जे दिवशी आई जाईल ना, त्या दिवशी वानवळा देणारी आई जगात शिल्लक नसन. देह विसरी आपला जवळी घेता क्षीण गेला, आईसी कळवळ्याची जाती आणि करीला भावीन प्रीती. या जगाच्या पाठीवर असं प्रेमच नाही गड्या. लक्ष देऊन ऐका सज्जन हो, हे सांगायचं तात्पर्य असं होतं. महाराणी सईबाईंनी शेवटचा श्वास सोडला होता. मी 8 लग्न नाही सांगत, मी फक्त दुसरा विवाह सांगतो. एकच मिनिटात सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. मी अफजल खान फाडणारे जाता जाता. त्याच्यात एक गमक आहे. मी तिकडे हैदराबादला बी अफजल फाडतो बरं का. तुम्ही चला एक दिवशी, मला तिकडं लय भयानक वातावरण आहे. असं वातावरण नाही तिथं. ते गायबाने ते म्हणलं हम घर घर में अफजल पैदा करेंगे. त्याला तिथं जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर. आमच्या शिवरायांचे हे 18 पकड जातीचे मावळे घर में घुस कर अफजल मारेंगे. हे ताकद आमच्या मावळ्यांची आहे. अरे कसा संघर्षाने महाराष्ट्र वारायला आहे. दुसरा विवाह कर्नाटक मध्ये झाला. बापाची इच्छा होती माझं पोराचं लग्न माझ्या समोर व्हावं. चल शुभा आज तुला महाराष्ट्र दाखवते. राजा म्हणतो आई महाराष्ट्र माहिती नव. अरे काय माहिती तुला महाराष्ट्रातलं? पहिलं चित्र दाखवलं रयात. लोक लपून बसलेली घरात, महाराज बाहेर निघत नव्हती. अशा तलवारी फिरायच्या नरड्यावर. दुसरं चित्र दाखवलं शेतकरी डोंगरदऱ्यात लपून बसला. आणि तिसरं दृश्य आई आमच्या काळजाला दस्त करून गेलं. एक स्त्री धारातीर्थी पडलेली, डोक्यापासून नाकापर्यंत बिचारीला फाडली होती. काहीच ठेवलं नव्हतं शिल्लक. राजाने तिच्याकडे पाहिलं आणि अंगावरचे शाल राजे टाकायला लागले. महासाहेब जिजाऊ सांगता शुभा अरे तुझ्या शालीची गरज नाही राहिली रे तिला. तिने लय आकांतानं बोलवलं तुला. लय किंचाळत होती बिचारी ती. तू नाही आला राजा तिच्यासाठी. शाल नको टाकू. तुला माहिती का तिच्या फक्त खोमण्या राहिल्या. दोन्ही डोळे काढल्या सैतानाने. तिचे डोळे बी तुला सापडणार नाहीत. बघ तिचा 2.5 वर्षाचं पोरग डोळे शोधतोय. त्याला वाटते आई जिवंत आहे त्याची. राजा घे ना त्याला एकदा कडव. राजा म्हणतात आई हे पोरग बोलतं. अरे बोलतं ते. सज्जन हो इतक्या भयावह परिस्थिती केली होती. राजाने 2 वर्षाचं पोरग हातावर घेतलं आणि ते पोरग म्हणते राज लई भूक लागली जी. आई म्हणती दूध पाजायला लेकराला जवळ घेतलं ते या सैतानाने हातच काढले माझ्या आईची. दोन्ही डोळे काढले. राज सांगा ना सगळं संपलंय. लय भयानक आहेत राजा ही माणसं. काय कराल राजा आता आमच्यासाठी? राजा सांगतात महासाहेब अरे दुधाचे अभिषेक करून लई राजे झाले. तळपयाच्या मस्तकाला गेली शुभा राजांच्या चित्र पाहून. अरे दुधाचे अभिषेक करून लई राजे झाले महासाहेब. दुधाचे अभिषेक करून लई राजे झाले. पण शंभू महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करतो आणि स्वराज्याची शपथ घेतोय. रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. त्यांनी रक्ताचा अभिषेक केला. हे स्वराज्य निर्माण व्हावं ही स्त्रींची इच्छा. आणि मग उभा राहिला महाराष्ट्र. एक शौर्य उभा राहिला महाराष्ट्र. यसाची कंक हे हंबीरराव होईते आणि मग तानाजी मालुसरे. एक मावळा या मातीत उभा राहिला. ज्या मातीतून मी येतो ना भाई ती माती कोंढाण्याची.
सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याचा आहे मी. सिंहगड म्हणजे तिथं लोक भजी खायला जातात. भजी खायला जायचं गड असन का प्रेम उगलांना तिथं दगडी लावलायचा गड येतो. ऐका ज्यावेळेस मी कधी पुन्हा येईन तो कंप्लीट 1 तासाचा इतिहास घेऊन येईन. लक्ष नाही का काय झालं तुमच्या भागात पहिल्यांदाच आलो मी. हा पण तुम्ही छत्रपती प्रिय माणसे आहेत गड्या, खरंच शिवप्रेमी माणसे आहेत. माझा फेवरेट विषयच येतो. खरं सांगू का, खऱ्या अर्थानं तानाजी मालुसरेंनी राखला तो उदय भानानं राखला होता. उभा फाडला होता तानानं उदय भानाला. लोक तिथं भजी खायला जातात. आता भजी खायला जायचं गडे का हो. ताना म्हणतो राज ज्या दिवशी तुमचा ताना जाईन ना राज त्या दिवशी एकदा शेवटची मिठी मारायला यावर कराज. तानानं प्राण सोडला होता. राजे म्हणतात हे सूर्या अरे गड आला पण सिंह मात्र गेला. आपला सिंह गेला होता. कोण माहिती का ताना. तो म्हणला आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आता काय म्हणीन ताना, आता म्हणीन 35 वर्षात झाले पोरग बोंबलं थिंडते पहिले त्याचं लग्न करू द्यात. ती माणसं निराळी होती. परत आलं तर शंभूराजे सांगाल झालं माझं कीर्तन सज्जनाव. खरंच पोरांनो लय खतरनाक होता. आपला आदर्श पुष्पा आहे गाव. पुष्पा कसा आदर्श असेल आपल्याकडे. तो काल्पनिक आहे. त्याच्या नर ठेवतालवर ठेवा बरं तुम्ही कसा सळो की पळो होईन बघा तो. अहो शंभूराजा आई आपल्या माणसाने पकडून दिला. गणोजीनं फितुरी केली सख्या मेवण्यानी. 20 फुटावनी साखळदंड टाकले. असे कर फिरत होते. कुणाची मजाल नव्हती सर्जाला हात लावायची. शंभूराजे सांगतात कवी हे कसं घडलं. कवी म्हणतो राज ह्यांना गणोजीला कळलंच नाही आजपर्यंत नातं. त्याला सांग ना या मातीव माया कर सगळं दिलं असतं. एकदा बोलला पाहिजे होता. माझा बाप चुकला नाही रे कुणा समोर. अबद्ध सगळे किल्ले घेतले होते. एक युद्ध नाही हरला. एकच किल्ला राहिला जंजिरा. सिद्धींना सळोकी पुळ केलं होतं. जंजिरा राहिला होता शंभूराजांकडून घ्यायचा. त्याची खंत बास होती ती हृदयात. पकडला गेला होता. खरं सांगू का दुर्दैव उंटाला बांधून फरफडत नेला आपल्या राजाला. गड किल्ले आई वरतून बघत होते तर कुणाला कळलाच नाही आपला राजा येऊ. नद्या नाल्यांना पूर आला होता. अरे कुणाला समजत नव्हता आपला राजा आहे. डोक्यापासून नखापर्यंत सगळी कातडी सोडली. तुमच्यासारखी आई पाहिजे होती हळदी टाकायला. यांनी सैतानाने मिठाचं पाणी ओतलं. मासा पाण्यातून बाहेर यावा असा तड फडला असता. पण सर्जा एवढा बी हल्ला नाही. औरंगजेब म्हणतो कैसे दिखता है वो हमें देखना है उसे हुजूर मत जाओ उसके सामने हुजूर मत जाओ. नहीं 7 साल का था छोटा था तब देखा था हमने. अब कैसे दिखता है हुजूर सच में कह रहे हैं मत जा उसके सामने. एका झटक्यात उलटा करीन. लय भयानक महाराष्ट्रातलं रक्त हुजूर ते फेल जात नसतं. लय भयानक होता सर्जा. खरंच हल्ला नाही एवढा. ज्या वेळेस औरंगजेबाने शंभूराजाला बघितलं ना हे नाही कहेगा क्या आलमगीर औरंगजेब बादशाह. शंभूराजा सांगतो हम कभी भी नहीं कहेंगे. फिर जबान काट दो इसकी. जीभ कापली आणि वळवणारी जीभ आबासाहेब आई साहेब म्हणत होती. आणि मग औरंगजेब म्हणतो सच में छावा है छावा शेर का. अरे इस जैसा पुत्र ऐ निकम्मो अरे इस जैसा पुत्र हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता. अरे शंभूराजा कुठे भी जन्माला नाही येत. शंभूराजा जन्माला येतो महाराष्ट्राच्या कुशीत. आणि शिवछत्रपती शिवाजीराजांच्या मुशीतच जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. अरे कसं जगावं हे छत्रपती शिवाराजांनी शिकवलं. आणि स्वराज्यासाठी कसं मरावं हे छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी शिकवलं. आणि गेला शेवट पण शेवट चांगला झाला होता. अल्लाह तेरे सब नेकी के दरवाजे खुले रखना. ये बंदा तुझे मिलने आ रहा है. पगडी ठेवली औरंगजेबानी समोर. झुकला औरंगजेब. आयुष्यात कुणा समोर नाही झुकला. पहिल्यांदा झुकला शंभूराजांच्या समोर. मग आपला आदर्श छावा आहे. लक्ष देऊ नाही का आपला आदर्श पुष्पा नाहीये. नरढेवनी तलवार फिरली ना तर अफजल खान डोळ्यासमोर आला होता. काय झालं जाता जाता मला गाडीत बाबा झोप नाही लागायची जर मी 30 सेकंदात अफजल नाही सांगितलं तर. 7.5 फुटाचा देह 2 वाव शरीर आणि बहार वाक्वलित्य भयानक ताकद. आला 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 जबरदस्त शरीर. मैं लाऊंगा शिवात. आई तुळजा भवानीची मूर्ती उद्ध्वस्त केली. आई तुळजा भवानीची मूर्ती उद्ध्वस्त केली. आणि मग चला सोबत सोबत समोर प्रसंग ठेवा. आणि मग कोणीतरी म्हणतो हुजूर ये हिंदू के दैवत है. खामोश. ये पत्थर कभी दैवत हुजूर ये पत्थर नहीं. आई तुळजा भवानी ताकद देते शिवरायांच्या तलवारीत. आणि मग अफजल खान आला. प्रतापगडच्या
राजांच्या पायथ्याला आला अफजल खानाबरोबर कृष्णा भास्कर कुलकर्णी अफजल खानाबरोबर खऱ्या अर्थानं सय्यद बंडा बडा सय्यद दानपट्टा चालवणारा राजांच्या बरोबर संभाजी कावजी कोंढाळकर आणि राजांच्या बरोबर जिवा महाला जो दानपट्टा चालवणारा राजे और हमारे गले लग जाओ। अफजल खानाने राजांना मिठी मारली राजांनी अफजल खानाला मिठी मारली 5.5 फुटाची तेज तर्रार नजर शिवबा राजांना मिठी पडली कोण अफजल खान 2 वाजण्याचं शरीर बहार वाकून इतकी भयानक ताकद आणि 7.5 फुटाचा देह कडकड 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 हरांचा आवाज आला कडकड कडकड हरांचा आवाज आला संपला शिवा संपला राजा अरे कोण 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 संभाजी कावजी म्हणतो राजा येऊ का नाही संभाजी नाही अजून युद्ध संपलेलं नाही आई तुळजाभवानी ताकद दे तुझ्या शिवाला यांनी आपल्या आया बहिणींची इज्जत तुटली यांनी मंदिर उद्ध्वस्त केली यांनी मंदिरातले देव उद्ध्वस्त केले ताकद दे तुझ्या शिवाला आणि कौल दिला माज आई तुळजाभवानी आणि मिठी सुटली अफजल खानाची मिठी सुटली अफजल खानाची मिठी सुटली अफजल खानाने कट्यार घेतली सपकन राजेंवर वार केला चिलकत होतं अंगाला काहीच नाही झालं राजांनी वाघ नख्या घेतल्या हर हर महादेवची गर्जना केली सपकन अफजल खानाच्या पोटात घातल्या आणि सपकन कोतळा बाहेर काढला दगा अरे ये दख्खन के शेर का क्या चल कृष्णा आला कृष्णा उडी मारली राजांच्या मस्तकावर वार झाला राजबंडार 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 तर पहिला सय्यद बंडा उडा उश्वा की गर्दन आला सय्यद बंडा 9 फूट उडी मारली राजांच्या मस्तकावर वार केला उजव्या मस्तकावर वार झाला राजबंडार आता सय्यद बंडाने वार केला कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी वार केला सय्यद बंडा उडा उश्वा की गर्दन सय्यद बंडाने दानपट्टा काढला आजपर्यंत सय्यद बंडाचा दानपट्टा फेल नाही गेला उडा सय्यद बंडा उडा राजे सांगतात जीवा नाविक समाजाचा नावी समाजाचा जीवा बघा 18 पगड जातीचं बलिदान आणि योगदान काय महाराष्ट्रासाठी ए जीवा काय करशील राजे सांगतात हे जीवा अरे काय करशील राज लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजा मग चल जीवा आला जीवा 10 फूट उडी मारली आणि गरकन दानपट्टा फिरला आणि सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास कडला होता जीवा वाचला शिवा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की झालेली सेवा भगवान परमात्म्याला समर्पित करतो बोलताना काही चुकला असेल वाणीतून एखादा शब्द गेला असेल अंतकरणातून माफी मागेल अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन जसं जमलं अल्पशा बुद्धीने कीर्तन केलं त्यावेळेस मी पुन्हा येईन म्हणजे माझं सांगतो बरं का त्यावेळेस खऱ्या अर्थानं नवीन विषयावर या ठिकाणी चिंतन घेऊन येईन सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा अप्रतिम या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ माझी खऱ्या अर्थानं प्रार्थना असेल आमचं गाव जसं सलोख्याचं आहे असंच एकीचं आणि या गावाचा आदर्श खऱ्या अर्थानं अनेक गावांनी घ्यावा आणि खऱ्या अर्थानं असा सलोखा निर्माण करावा ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम जय जय विठ्ठल जय विठ्ठल